उभ्या असलेल्या कंटेनरवर पाठीमागून भरधाव वेगात आलेल्या केमिकल टँकर आदळल्याने झालेल्या अपघातात केमिकल टँकरला भीषण आग लागली व चालक होरपळून ठार झाला आहे। हा भीषण अपघात धुळे पारोळा मार्गावरील सब गव्हाण टोल नाका परिसरात शनिवारी सायंकाळच्या सुमारास घडला। या अपघातानंतर महामार्गावरील वाहतूक सुमारे 3 तास ठप्प झाली होती। जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या माहितीनुसार गुजरातकडून ओडिशाकडे निघालेले केमिकल टँकर पारोळा जवळील सब गव्हाण टोल नाक्याजवळ पोहोचल्यानंतर केमिकल टँकरने समोर उभ्या असलेल्या कंटेनरला पाठीमागून जोरदार धडक दिली। धडकेनंतर टँकरच्या टायरने पेट घेतल्याने परिसरात एकच खळबळ उडाली। घटनेची माहिती मिळताच पारोळा येथील अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले। अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणली। खबरदारीचा उपाय म्हणून महामार्गावरील दोन्ही बाजूंची वाहतूक तात्पुरती बंद करण्यात आली। त्यामुळे मार्गावर सुमारे 1 तास किलोमीटरपर्यंतच्या वाहनांच्या रांगा लागल्या होत्या।